दत्तात्रेयाय नमः. दत्तात्रेयाय नमः. जीवनाचं जे काही विशेष असं महत्त्व असते ते आज आपल्याला समजून घ्यावयाचं आहे. ज्येष्ठ जो मास, या मासातील ही आहे पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा. आणि या पौर्णिमेला वादळाचं वातावरण असताना सुद्धा आपण खूप संख्येने इथे उपस्थित आहात, ही आनंदाची गोष्ट आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची इथे ओढ आहे. आणि म्हणून सर्वसामान्य इथे येत असतात, याच रीतीने मोठी माणसे येत असतात. सगळ्यांची ओढ आहे. आणि म्हणून हे उत्सव चांगल्या स्वरूपामध्ये संपन्न होत असतात. जीवनामध्ये अध्यात्माचं एक विशेष असं महत्व आहेच आहे. व्यवहाराचंही महत्व आहे, व्यवहारामध्ये उन्नती होण्याचं महत्व आहे. याच रीतीनं या जीवनाचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अशामुळं जीवनाचं महत्व समजून घेणं हे अत्यावश्यक आहे. मानवी जीवनाचं महत्व, मानवी जीवन, इतर जे जीव असतात त्यांच्या जीवनाचं महत्व आहेच आहे, परंतु या मानवी देह लाभलेल्या जीवांच्या जीवनाचं अतिशय महत्व आहे. जीवन महत्ताम अवबुद्धंताम. जीवनाचं महात्म्य हे आपण समजून घ्यावं. जीवनाचं महात्म्य हे जीवन आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. केवळ व्यावहारिक गोष्टीसाठीच आहे की अन्य काहीतरी मिळविण्यासाठी आहे हे समजून घेणं महत्वाचं आहेच आहे. या मानवी जीवनाचं महत्व समजून घेतल्यावर कोणी माणूस आपल्या जीवनाचा यथोचित उपयोग करून घेण्यासाठी लायक ठरत असतो, समर्थ ठरत असतो. अन्यथा नाही. महत्व समजलं नाही तर आत्महत्या करून टाकणार, कुठेतरी जीव देणार, बेपर्वाईने वागणार, जगलं काय मेलं काय काही विचारच करणार नाही तो. म्हणजे जीवनाचं महत्व जर असलं नाही अशा वेळी तो व्यवस्थित वागणार नाही. म्हणून जीवनाचं महत्व समजून घेणं हे गरजेचं आहे. जे काही आपल्याला आयुष्य मिळालं आहे ते आयुष्य पूर्णपणे उपभोगायला मिळावं हा एक महत्वाचा भाग आहे. हा आयुष्य कमी असेल, नियतीनं काहीतरी कमी ठरवलं असेल तर तो भाग वेगळा. अन्यथा आयुष्याचा यथोचित उपयोग करून घेण्यासाठी धडपडणे हा महत्वाचा भाग आहेच आहे. एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं निदाम राजा. निदाम तो राजा दिवसाची वेळ होती आणि झोपला होता. थोडा वेळ झोपला समजा दुपारी, आणि त्याच्या कुटुंबातील जे अन्य लोक होते ते सुद्धा झोपले होते. त्या राजाची झोप झाली, थोडी झोप झाली, दिवसा तो उठला. त्यानं अवलोकन केलं, बघितलं एक जहरीला सर्प तिथं आला आणि त्याची राणी झोपली होती, तिला तो चावला. त्याचे 4 जण मुलं होते, त्यांनाही तो चावला. ते 5ही जण मेले. त्या राजाला वाटलं हा सर्प, कुठलाही सर्प सहजासहजी चावत नाही, त्याच्यावर काहीतरी पाय लागल्यावर चावणार, कुठेतरी धक्का लावल्यावर. असा हा सहज आला एवढ्या राजवाड्यात, कुठून आला समजलं नाही, आणि हा एकदम चावला. राणीलाही चावला आणि त्या 4 मुलांनाही चावला. हे अजबच झालं. त्याला वाटला हा त्या योनीतला सर्प नव्हे, ती जी योनी असते सर्प योनीतला, हा सर्प नव्हे, हा कोणीतरी दुसराच असला पाहिजे. म्हणून तो त्या सर्पाच्या पाठीमागे जायच लागला. ते मेले राहू दे, तो तिथं जायला लागला. तो सर्प गेला पुढं.
त्या सर्पानं पुढं चालून एका विंचवाचं रूप घेतलं, एक मोठा जात विंचू, आणि तो एकाला चावला, पुन्हा तोही मेला. पुढं चालून त्या सर्पाने एका सिंहाचं रूप घेतलं, तो विंचू झालेला, आणि तोही कोणाला तरी आक्रमित केला आणि त्याला सुद्धा मारून टाकलं. पुढं तो सिंह झालेला, पुढं त्यानं हत्तीचं रूप घेतलं आणि एका माणसाला सरळ समजा पायाखाली मात्र चिरडून टाकलं. याला म्हणले काय चालू आहे, हा काय साधा सर्प नाही, कोण आहे हा? एवढे माणसानं मारले, थोड्या वेळात मारले. त्या राजानं त्याला विनंती समजा केली, तू आहे तरी कोण? तेव्हा त्यानं मनुष्य वेश घेतला आणि मनुष्य वेश घेऊन त्या राजाला सांगितलं, माझं नाव आहे विनिहांद्र. विनिहांद्र, जो मरणाचा अधिष्ठातृ देव आहे तो मी आहे. माझं नाव विनिहांद्र आहे. अनेक रूपांनी मी जगभर असा खेळ करीत असतो. ज्याचं जेव्हा ते ठरलेलं असते समजा मरण, कुठल्या तरी रूपानं त्याला आपल्याकडे ओढून घेतो. हे असं असते. काही जणांचं मरण हे अल्पायु स्वरूपात असते, म्हणजे त्यांचं अल्पायुष्य असते, आणि त्यामुळं ह्या मरणाची दैवते नियतीला साह्यभूत होऊन आपलं कार्य करीत असतात. आता त्या राजाने विचारलं, अत्यंत वाईट केलं तुम्ही मरणाचं दैवत आहे मान्य आहे, परंतु तुम्ही माझी स्त्री सुद्धा मारून टाकली, पत्नी मारली आणि 4 मुलंही मारले. हे अत्यंत वाईट. मी आपल्या जीवनात कधी वाईट वागलो नाही. तो राजा एकदम चांगला होता, धर्मनिष्ठ होता, सगळे गुण त्याचे चांगले होते. तो म्हटला, मी एवढं समजा धर्म मार्गाने वागलो, चांगलं वागलो, सगळ्या जनतेला सुद्धा व्यवस्थित सांभाळतोय. आपण निष्ठुर झाला, तुम्ही निष्ठुर झाला. मरण निष्ठुरच असते हो. म्हणून काय, मरण निष्ठुरच असते. मरणाचा अधिष्ठातृ दैवतालय तुम्ही निष्ठुर म्हटलं तरी काय हरकत नाही. त्यावेळेस तो म्हटला, तो जो देव होता विनिहांद्र, तो म्हटला, तू म्हणतो मला निष्ठुर म्हणतो, तू एका जन्मामध्ये एक साधा माणूस होता, आता तू राजा आहे. काही जन्मांमध्ये तू चांगल्या गोष्टी केल्या असतील, पुण्यकर्म केलं असेल, म्हणून तू आता राजा झाला. परंतु तुझ्या एका जन्मात तू काय केलं हे सांगतो. तू एक सामान्य माणूस होता, शेजाऱ्याशी तुझं भांडण झालं, शेजारी दुसरीकडे निघून गेला, तेव्हा तू त्याचं घर जाळून टाकलं. त्या घरात त्याची पत्नी होती आणि त्याची 4 मुलं होते, ते सगळे जळून मेले. त्यावेळेस मात्र तुला निष्ठुरता आठवली नाही, तू निष्ठुर वागलास, म्हणून आता तुझ्या विषयी नियती निष्ठुर वागत आहे. आपण निष्ठुर वागतो म्हणून नियती आपल्याशी निष्ठुर वागते. या जगात कुणावरही अन्याय होत नाही. माणसं म्हणतात मी अति धार्मिक, मी अति धार्मिक, मी अति धार्मिक, सगळ्यांपेक्षा अति. अरे परंतु या जन्मात असशील, खरोखर आहे, चांगली गोष्ट आहे, या जन्मात तुम्ही किंचितही समजा वाईट केलं नाही, पाप केलं नाही, परंतु मागच्या जन्मात जे काही पाप असते ते फेडावंच लागते. 50 जन्म झाले तरी ते फेडावंच लागते. कधी ना कधी ते फेडल्याशिवाय माणसाला गत्यंतर असत नाही. हा नियतीचा नियमच आहे, कर्म सिद्धांतच आहे हा. म्हणून काही मरण हे ठरलेले असतात, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण बेसावध वागावे. कित्येक अपघात होतात, काहीतरी होत असते, विजेचे समजा शॉक लागतात, अशातून माणसं मरतात. अपघाती होत असतात, रोडवर कित्येक होत असतात ऍक्सिडेंट्स, त्यातही बरीचशी माणसे मरत असतात. काही मरण हे बेसावध वागल्यानं होत असते. आता विजेचा समजा शॉक लागतो, एखादा वायरमन अर्थिंग करत असतो, ते काही जण समजा बघून घेतात आणि आपल्याच मतानं करून टाकतात. आणायचं कोळसा, थोडस मीठ आणायचं, एक समजा तांब्याची पट्टी आणायची, असं करतात. एक वायर घेतात आणि आपल्याच मतानं अर्थिंग करणारे भरपूर आहेत. वायरमनचा सल्ला सुद्धा घेत नाही, पण ते अर्थिंग काम करू शकते असं नाही. अर्थिंगचा अर्थ असा आहे, अधिक करंट आला, अधिक लोड आलं तर ते जमिनीत जायला पाहिजे. ती सगळी विद्युत जमिनीत जायला पाहिजे.
ती त्या उपकरणांमध्ये किंवा माणसाला लागू नये यासाठी अर्थिंग असते. परंतु माणसं आपल्याच बुद्धीचा वापर संपूर्णपणे करतात आणि अनुकरण फक्त करतात आणि असलं काहीतरी करून सोडतात. परंतु कुठलंही समजा शास्त्र आहे ते परिपूर्ण समजल्याशिवाय जर त्यामध्ये हात घातला तर ते हानिकारक ठरण्याचा संभव असतो. रेझिस्टन्स असतो. ही जी वायर असते त्या वायरपेक्षा त्या अर्थिंग वायरचा रेझिस्टन्स कमी असावा लागतो, म्हणजे ती विद्युत अतिशय वेगाने खाली जाईल. जी जमीन असते, ज्या जमिनीत ते मीठ वगैरे सगळं पुरलेलं असते, त्या जमिनीचाही या इलेक्ट्रिसिटी विषयीचा रेझिस्टन्स अत्यंत कमी करावा लागत असतो. त्यासाठीच ते सगळं केलं जात असते, त्याला उलट ठेवण्यात येत असते. म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे त्याला जो विरोध असतो ते वाहण्याला कंडक्टिव्हिटी त्याची जास्त करावं लागत असते. पण असं केलं जात नाही आणि याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जगात इलेक्ट्रिकचे असे बसून धक्के बसून असंख्य लोक वारत असतात, मरून जात असतात. हे बेसावधपणाचे बळी असतात. जीवनाचं महत्व समजत नाही आणि थोडेसे पैसे वाचवण्यासाठी वायरमनला किंवा एखाद्या इंजिनियरला विचारत नाहीत आणि नाहक बळी ठरतात. हे अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट आहे. आधीच्या काळात फ्यूज वापरत होते, आजकाल समजा MCB वगैरे वापरतात. ते सर्किटला समजा मात्र ब्रेक करतात म्हणून त्यांना असं म्हणतात, MCB म्हणतात, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स, आणि त्याचा बोर्ड बनवून वापरतात. या सगळ्यांचा अवलंब होणं महत्वाचं आहे आणि चांगल्या माणसांचा सल्ला घेऊन ते होणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला सगळंच माहिती आहे, अशा आविर्भावात राहण्याने माणसाला जीव सुद्धा गमवण्याची पाळी येत असते. बऱ्याचशा खेडेगावात कोणाला वायरमनला बोलणार नाही, काही नाही, आपल्याच मतानं सगळं अर्थिंग आपल्या मतानं, सगळं आपल्या मतानं, आणि त्यामुळं जीव हानी होत असते. हीच परिस्थिती रोडवर होणाऱ्या अपघातांची आहे. 13.5 लाख लोक वर्षाला रोड ऍक्सिडेंट्स मध्ये मरतात. रेल्वे ऍक्सिडेंट सुद्धा होतच असतात. परवा जा रेल्वे किंवा अशा 2 चाकी 4 चाकी कितीतरी ऍक्सिडेंट्स होत असतात. माणसं वाहतुकीचे नियम सांभाळत नाहीत, पाळत नाहीत. जे नियम आहेत ते अजिबात पाळत नाहीत. गव्हर्नमेंटचे नियम असतात परंतु ते पाळले जात नाही, कारण जीवनाचं महत्वच नाही आहे. जगायचं म्हणून जगायचं, मेलं तरी चालते ही माणसाची भावना झाली आहे. मेलं तरी चालते, जीवनाचं म्हणून जीवनाचं महत्व समजून घेणं महत्वाचं आहे. जानन्तु जीवनस्य महत्ताम, जीवनाचं महत्व समजून घ्यायलाच पाहिजे. माणसानं समजून घेतलं तर त्यांना असं वागावं असं वाटणार नाही. आपण आपल्या जीवनात चांगलंच वागणं अत्यावश्यक आहे अशी बुद्धी सर्वांना होईल. पुष्कळांना जीवनाचं महत्व समजत नाही आणि म्हणून अशी अवस्था येत असते. असंख्य लोक नाहक संपून जात असतात. कित्येकदा अपघात होत असतात आणि पोलीस डिपार्टमेंट आपलं धरण म्हणून अपघात झालेल्या माणसाला कोणी हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती करीत नाही, आपल्यावर पोलीस केस होईल म्हणून. असल्या गोष्टी होत असतात. असंच एक उदाहरण, एक मुलगा आणि त्याची बहीण हे एका वाहनावरून चालले होते, 2 चाकी वाहनावरून चालले. त्यांचा अपघात झाला. तो जो होता मुलगा तो खाली कोसळला, बेशुद्ध झाला आणि तिथं बहीण उभी होती. ती वाट जरा अशी होती की ज्या वाटेनं बरेचसे लोक जात नाही असल्या मार्गातली ती एक असला तो मार्ग होता. एखाद दुसरं वाहन यायचं, समजा थोड्या वेळानं एक वाहन आलं, त्या मुलीनं हात केला थांबा म्हणून, कोणीच थांबलं नाही. ते सगळ्यांना घाई असते, झटपट जायची घाई असते, कोणी कोणासाठी थांबत नाही. दुसरं वाहन आलं, हिनं हात केला त्या मुलीनं, ती वाहन गेलं निघून, थांबलं नाही. तिसरं वाहन, मोठी होती गाडी, मोठ्या माणसं,
तिला वाटलं हे कोणीच थांबना, धोंडा उचलला त्या पोरीनं फेकला त्या वाहनावर. तो चिडला, माझ्या वाहनावर धोंडा मारला. तो चिडला. ते म्हटलं मी सरळ मार्गाने चाललो होतो, वेगानं जरी जात असलो तू का मारला? मी अनेकांना हात करून राहिली, हाताचा परिणाम होत नाही, शेवटी धोंडा उचलून मारल्याशिवाय मला पर्याय नव्हता म्हणून तुम्ही थांबले. हा माझा भाऊ अपघात झालाय त्याला उचलून जरा दवाखान्यात न्या. या जीवनाच्या मार्गावर केवळ भौतिक उन्नतीसाठी माणसं भरधाव वेगानं पळत असतात. भौतिक उन्नतीच्या मार्गावर भरधाव वेगानं दुसऱ्यासाठी थांबावं अशी त्यांना इच्छा होत नाही. मग नियती कधी कधी धोंडे मारते, त्याचा वेग कमी करीत असते. माणसाच्या जीवनात दुःख येणं हे नियतीनं मारलेले धोंडेच असतात. तू जरा सांभाळून राहा, दुसऱ्याचाही विचार कर, याच्यासाठी नियती धोंडे मारते. ती जशी मुलगी मारली ना धोंडा, तेव्हा तो थांबला, अन्यथा थांबला नसता. त्याच्या वाहनावर धोंडा पडला, दगड पडला म्हणून तो माणूस थांबला. अन्यथा माणसं आपली उन्नती, भौतिक उन्नती साठी भरधाव असतात, दुसऱ्यासाठी थोडा वेळ थांबावं भरधाव चालत असतात, दुसऱ्यासाठी थोडंफार थांबावं अशी सुद्धा इच्छा होत नाही. अशा वेळी नियतीला थोडंफार दुःख देऊन त्याला थांबविल्याशिवाय गत्यंतर नसते. नियती एखादा धोंडा उचलते, थोडंफार मारायला बघते. म्हणून जीवनात कधी कधी जी दुःख येत असतात ती माणसानं थोडासा दुसऱ्यांचाही विचार आपल्या जीवनामध्ये करावा, यासाठी सुद्धा ती असतात. दुसऱ्यांचाही विचार करावा, किंवा आपण भौतिक उन्नतीच्या मार्गावरून भरधाव सुटलोय म्हणून दुसऱ्याचा विचार करू नये असं नाही. तुमची उन्नती होऊ द्या, परंतु सर्वसामान्यांचा विचारही होणं महत्वाचं असते. याचा अर्थ काय? आपल्या जीवनाचं महत्व ओळखून घ्या, दुसऱ्याच्या जीवनाचं महत्व समजून घ्या. दुसऱ्याच्या जीवनाचं महत्व समजणंही महत्वाचं असते. सगळ्यांना आपल्या जीवनाचं महत्व समजतेच अशातला भाग नाही, परंतु पुष्कळांना समजते. ते आपला जीव राखून असतात, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी हजारो लाखो करोडो माणसांना संपवून टाकतात. जगात बरेच हुकुमशाह झाले आहेत, त्यांनी असंख्य लोकांना संपवून टाकलं. दुसऱ्याच्या जीवनाचं महत्व कळत नाही. हिटलर सारख्या लोकांना हा एक इतिहासच आहे. म्हणून या जगतामध्ये स्वतःच्या जीवनाचं महत्व समजलं याचा अर्थ सगळ्यांच्या जीवनाचं महत्व समजलं असं नाही. आपल्या जीवनाचं महत्व, आपल्या आयुष्याचं महत्व, आपला आयुर्दाय पूर्ण भोगता यावा याचं महत्व समजून घेणं जेवढं आवश्यक आहे, तेवढं दुसऱ्यांच्या जीवनाचं महत्व समजणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी धर्म मार्गाची जाणीव होणं हे अत्यावश्यक आहे. धर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. याशिवाय माणसाला जीवनाचं महत्व समजणार नाही. नाहीतर एखादा आतंकवादी असतो, एखादे वाईट वागणारे माणसं असतात, त्यांना त्यांच्या जीवनाचं महत्व समजलं, ते आपणहून मरणार नाही परंतु दुसऱ्याला मारतात. त्यांना दुसऱ्याच्या जीवनाचं महत्व समजलेलं नसते. म्हणून जीवनाचं महत्व, स्वतःच्याही जीवनाचं महत्व समजणे अत्यावश्यक आहे आणि दुसऱ्याच्या जीवनाचं महत्व समजून घेणे तितकंच आवश्यक आहे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मानव आहो असं म्हणता येईल. अन्यथा दानवात आणि आपल्यात काही फरक आहे असा अर्थ होत नाही. जे दानव असतात ते राक्षसी भावना, सगळे कर्मच राक्षसी असते. मला अमर होऊ दे म्हणतात ते. कित्येक राक्षसांनी जे मागितले वरदान ते भौतिकवादी असतात. मी अमर हो, आणि दुसऱ्याला पिडायचं. असे राक्षसांनी भरपूर वरदान पूर्वीच्या काळात मागितलेलेच होते. सगळ्या राक्षसांची बुद्धी तीच. आपण खूप जगावं, दुसऱ्यांना मारायचं. आणि म्हणून माणसानं जीवनामध्ये दानव होण्याला महत्व नाही आहे, मानव म्हणून राहण्यालाच महत्व आहे. स्वतःचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याचं महत्व, त्यासोबतच इतरांच्या आयुष्याचं महत्व, इतर मानवांच्या किंबहुना सगळ्या जीवांच्या आयुष्याचं महत्व आपल्या चित्तामध्ये ठेवणे अत्यावश्यक आहेच आहे. आता या विजेचा विषय झाला, ती सुद्धा वीज होत असते, आकाशातली वीज ती सुद्धा पडते आणि ती सुद्धा हजारो माणसांना मारत असते. वर्षाला हजारो माणसं मारते ती वीर.
आपण परवा वाचलं असेल, अथनीला एक बाई एका झाडाखाली उभी होती, कुठेतरी कामाला गेली होती, साधी बाई, तिच्यावर वीज पडली आणि ती मेली. काही नियम पाळणं अत्यावश्यक आहे. झाडावर वीज होण्याचं, झाडावर वीज समजा पडण्याची मात्रा जास्त असते, जास्त शक्यता असते झाडावर वीज कोसळण्याची. म्हणून किती वातावरण खराब असलं तरी झाडाखाली उभं राहू नये. झाडाखाली उभं राहू नये. खुल्या जागेत जरी उभं राहिलं तरी सुद्धा चालते. झाडाची जी मुळं असतात ती मुळं त्या विजेला ओढण्याला कारणीभूत होत असतात. म्हणून त्या मुळांना लाइटनिंग रॉड्स म्हणतात. म्हणजे विजेच्या संदर्भात ती मुळं जमिनीत खोल असतात आणि एखादं ओल्लं झाड असलं, ओल्लं आणि उंच झाड असलं, त्यावर वीज समजा कोसळण्याची शक्यता जास्त असते. एकदम हिरवं हिरवं आहे, पाणी आहे, नारळाच्या झाडावर तर जास्त पडण्याची संभावना असते, कारण नारळाच्या झाडामध्ये पाणीच पाणी, पाणी असते भरपूर. म्हणून ज्या झाडामध्ये जास्त पाणी असते त्या झाडावर वीज पडण्याची शक्यता जास्त असते. कुठेही पडू शकते ती, परंतु त्यावर वीज पडण्याची शक्यता जास्त असते. माणूस कुठेतरी फिरतच असतो, कुठल्याही काळात फिरणारच. सर्वसामान्य माणसं तर फिरणारच. पोटासाठी त्यांना कुठल्याही कालखंडात जावंच लागत असते. म्हणून अशा वेळी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहेच आहे. रबरी ज्या असतात चप्पल किंवा जोडे किंवा समजा प्लास्टिकच्या, ह्या वापरल्या तर संभावना कमी होते. जर समजा चामडी चपला किंवा चामडी जे असतात जोडे ती इतर वेळी वापरले तर चालतात. या पावसाळ्यात म्हणजे संभावना कमी होते. तिला मारायचं म्हटलं तर ती मारल, परंतु संभावना कमी होते. म्हणजे आपला जमिनीशी संपर्क असू नये. रबर किंवा समजा प्लास्टिक असे जोडे किंवा चपला जर असल्या तर संभावना कमी होते. रेनकोट वापरला तर संभावना कमी होऊन जाते, ते सुद्धा मात्र प्लास्टिक असते. अशा रीतीनं जर बाळगली माणसानं सावधानता तर माणूस वाचू शकतो. या दिवसात, पावसाच्या दिवसात जावंच लागत असते. आता हे सांगितलं उदाहरण अथनीचं, आत्ताच उदाहरण 4 दिवस झाले. असे कितीतरी माणसं मरतच असतात, देशभरात मरत असतात, जगभरात मरत असतात. अथनी भागातले एका याच्यातला खेड्यातला आहे ते. कितीतरी माणसं संपतच असतात, परंतु जीवनाचं महत्व लक्षात घेऊन काहीतरी सावधानता बाळगण्याची आवश्यकता असतेच असते. एक असं साधारणतः म्हटलं जात असते की वीज माणसावर पडायची असली तर केस असे उभे होऊन जातात आणि काही सेकंदात वीज पडून माणूस मरू शकतो. हे काहींना अनुभव आला असेल आणि अशामुळं तसं असलं. अर्थात आज विज्ञानाच्या आधारे पूर्णत्वानं अजून मात्र सिद्ध झालेलं नाही, पण हा लोकांचा एक अनुभव आहे की जर केस असे उभे राहिले तर वीज पडण्याची शक्यता त्या माणसावर किंवा आसपासच्या भागात जास्त असते. अशा वेळी माणसानं 2 पायावर समजा बसून जाणं महत्वाचं असते. खाली आपला डोक्याचा भाग करून असं झोपू नये. काही जण सांगतात झोपून जावं, पण शरीराचा अधिक संबंध जमिनीशी येणं चांगलं नसते. ती जमीन ओल्ली असली तर आणि हानिकारक होऊ शकते. 2 पायावर साधं बसून जाणं आपला भाग वाकवणं हे चांगलं असते विजेची शक्यता असल्यास. म्हणून अशा धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचा यत्न केलाच पाहिजे. ठरलंच असलं तर मग ते ठरलंच, मग काय माणूस जाणारच त्यावेळेस. परंतु आपण यत्नशील राहणं अत्यावश्यक आहे की अशा कुठल्या तरी दुर्घटनेचा बळी आपण होऊ नये. यासाठी सावधानतेची सुद्धा आवश्यकता आहे, कारण हे जीवन अमूल्य आहे. अमूल्य लाख रुपये दिले तरी हा देह मिळणार नाही. आता गव्हर्नमेंट कुठेतरी पैसे देते, समजा माणसं मेल्या, आता ते समजा रेल्वेत मेले, त्यांना पैसे देणार, कुठे कोणी देणार? ते त्यांचे जे दुसरे लोक त्यांना आधार म्हणून देते ते जीवाला काय हो, तो बिचारा गेलाच की, तो बिचारा गेला, संपलाच.
संपला असतो, त्याला काही नाही. म्हणून जीव अमूल्य आहे, पुन्हा ते मिळू शकत नाही. अब्जावधी रुपयानं सुद्धा पुन्हा मिळू शकत नाही. म्हणून या जीवनाचं संरक्षण करणं अत्यावश्यक आहेच आहे. जीवन रक्षाम कुर्वन्तु, या जीवनाची रक्षा करणं आवश्यक आहे. केव्हा आपण करू रक्षा? ते जीवनाचं महत्व समजून घेतल्यास. आता काही जण म्हणतील एवढी वीज हे जीव घेते, हे निर्माणच समजा कशासाठी झाली ही वीज? हे निर्माणच कशासाठी झाली या विश्वामध्ये, निसर्गामध्ये? असं काही जण म्हणतील. हे वीज व्हायलाच नव्हती पाहिजे, हे असं या निसर्गात वीज पडणं वगैरे नव्हताच पाहिजे भाग, असं कित्येकांना वाटेल. हे विश्व समजा चुकीचं बनवलं आहे असंही कित्येक जण म्हणतील. हे विश्वच विचित्र आहे. तसं नाही. नायट्रोजनचं जे एक चक्र आहे ते चक्र चालविण्यासाठी हे वीज पडण्याचा सुद्धा उपयोग होत असतो. हे वीज पडल्यावर हवेतल्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये होत असते. ते एक वेगळा भाग आहे. नायट्रोजनचं NO2 बनते, नंतर HNO3 बनते, नंतर विविध समजा नायट्रेट्स बनतात. ते एक म्हणजे या विजेमुळं नायट्रोजनचं चक्र सुव्यवस्थित राखण्यास मदत होते. आपल्या देहात भरपूर नायट्रोजन आहे, समजा प्रोटीन्स हे त्या वनस्पतीतून मिळतात. वनस्पतीत जर नायट्रेट्स गेले नाही तर आपल्यात कुठून येणार? आपण हवेतला नायट्रोजन घेऊ शकत नाही. म्हणून त्या विजा ज्या पडतात, त्या विजा ही माणसं जिवंत राहण्यासाठी सुद्धा पडतात. माणसं अब्जावधी माणसं जिवंत राहावीत म्हणून सुद्धा त्या पडतात. हे नायट्रोजनचं चक्र व्यवस्थित राहावं म्हणून. थोडे लोक त्यामध्ये बळी जातात, हा भाग वाईट आहे. परंतु जे काही या विश्वात आहे हे सगळं चुकीचं आहे. हा निसर्ग समजा वाईट रचना आहे असं म्हणण्याचा धाडस कोणी करण्याची गरज नाही. म्हणून जे काही आहे ते व्यवस्थित आहे. या विश्वामध्ये अपघात होत असतात. उदाहरणार्थ सगळेच वाहनं आवश्यक आहे. वाहनांमुळं सगळा फायदाच आहे की. आता थोड्यांचे अपघात होतात हा भाग वेगळा. त्याबद्दल सावधानता बाळगणं अत्यावश्यक आहेच आहे. माणूस जेव्हा स्वतःपुरताच विचार फक्त करीत असतो तेव्हा त्याच्या जीवनाला तेवढं महत्व राहत नाही. त्याचं जीवन उदात्त होत नाही. सर्वसामान्य जीव जसं जगतात तसंच त्याचं जगणं ठरेल. एक आपणाला उदाहरण सांगतो. एक झाड होतं, त्या झाडावर भरपूर जणांनी आपली केली होती, घरटी केली होती पक्ष्यांनी, भरपूर. आणि ते झाड मोठं होतं, ते चांगलं झाड होतं, फळ झाड होतं, फळांचं झाड होतं ते. त्यामुळं अनेक जणांना तिथं ती फळं खाता येत होती पक्ष्यांना, आणि तिथंच ती राहती होती. अनेक पक्ष्यांना मोठा आश्रय त्या झाडाचा मिळालेला होता. योगायोगानं त्या झाडाला एक आजार झाला. जसे माणसाला आजार होतात तसंच त्या झाडालाही आजार झाला आणि ते झाड वाळायला लागलं. वाळच पुष्कळसं. त्या झाडाला फळ येईना. त्या झाडाला फळ येईना म्हटल्यावर त्या झाडावर जेवढे राहत होते पक्षी त्यातले बहुतांश सगळे गेले निघून. एक फक्त राहिला, एक तिथंच राहिला. तो पक्षी होता पोपट. तो राहिला तिथंच. तो ते झाड सोडूनच जाईना आणि तो मनोमन विनंती समजा करायला लागला. तो जरा पूर्वजन्मीचं काहीतरी त्याला ज्ञान असणार, थोडी बुद्धी त्याला असणार. सगळ्या जीवन असते अशातला भाग नाही मानवे तर, परंतु त्याला काहीतरी असणार. म्हणून तो इथंच थांबला, तिथंच थांबला, त्या झाडाजवळच थांबला. एक दिवस तिथं इंद्र आला आणि इंद्रानं त्याला विचारलं. इंद्राचा देव, त्यांची भाषा, देवांना काय कुठली भाषा कळते. इंद्रानं त्याला विचारलं, सगळेजण गेले निघून, सगळे पक्षी निघून गेले, तू का जात नाही? तू का इथं थांबलास? तो म्हटला, पोपट
त्याच्या अंगा खांद्यावर मी एवढे वर्ष राहिलो, आनंदात राहिलो. आज तो दुःखावस्थेत आहे, आज तो दुःखी अवस्थेत आहे. अशा अवस्थेत सोडून जाणं मला बरं वाटत नाही. मी एकसारखा जप करतो, मी विनंती करतो देवाला की हे झाड आणि पुन्हा चांगलं होऊ दे, हरित होऊ दे, आणि पुन्हा याला फळ येऊ दे. इंद्राचा देव त्यानं अमृताचा वर्षाव केला, ते झाड पुन्हा व्यवस्थित झालं. तो पोपट दुसऱ्यासाठी सुद्धा जगला, स्वतःसाठी जगला, परंतु ज्याच्या आश्रयानं आपण एवढे वर्ष काढले, एवढी वर्ष आपण जगलो, फळं खाल्ली या झाडाची, त्याला विपन्नावस्थेत सोडून देऊन आपण निघून जाणं हे योग्य वाटलं नाही त्याला. आणि म्हणून त्याच्या हितासाठी त्या झाडाचं आयुष्य वाढावं म्हणून तो तिथंच राहिला. अशी जी असतात व्यक्तिमत्व, पुढे इंद्रानं त्याला आशीर्वाद दिला, तो त्याचा पुढे उद्धार झाला, सगळंच झालं. हा एक नंतरचा पुढचा भाग. परंतु जगणं म्हणजे कित्येकांना स्वतःच मोठं होणं, याला जगणं असं वाटत असते. परंतु वास्तवामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात त्या गोष्टीला महत्व नाही. आपण सर्वांच्या हिताचा विचार करणे हाच महत्वाचा भाग आहे. बाकी हे सर्वसामान्य जगणं असते. सगळ्यांचं चांगलं होऊ दे, साहेबांचंही चांगलं होऊ दे, ते मोठे आहे, आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाचंही चांगलं होते, हीच भावना आपल्यात पाहिजे. नाहीतर ते पाटील मोठे आहेत असं म्हणून त्यांचं असं काही नाही, त्यांचंही चांगलं होते. एक सामान्य समजा कष्टकरी मजूर असतं, त्याचंही चांगलं होते, हीच भावना आपल्यात पाहिजे. सर्वांचा चांगला व्हावं, हाच भाव आपल्यामध्ये असणं अत्यावश्यक आहेच आहे. आणि म्हणून हे सगळं समजल्यावर आपल्याही जीवनाचं महत्व, दुसऱ्यांच्या जीवनाचं महत्व आपल्याला समजलं असा अर्थ होईल, अन्यथा होणार नाही. जी माणसं संकुचित विचारांची असतात ती कधीच जीवनाचं यथार्थ महत्व समजून घेऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं थोड्या गोष्टीवरून भौतिक लाभ झाला नाही की आत्महत्येच्या मार्गाने जातात. आता काहीतरी कारण होत असतील, परंतु त्यातूनही धीर ठेवणं अत्यावश्यक असते. आज जरी आपली वेळ वाईट असली तरी उद्याची वेळ चांगली येईल अशी भावना ठेवणं महत्वाचं आहेच आहे. आज वेळ वाईट आहे हो, परंतु हीच वेळ राहत नसते. कुठली वेळ राहत नसते, चांगली वेळ येत असते, वाईटी वेळ येत असते. वाईटी वेळ परमनंट नसते, वाईटी वेळ निघून जात असते, चांगली वेळ जात असते. कुठलं स्थिर नाही, सगळं आगमापायी आहे. या जगातलं सुख दुःख हे सगळे येत असते आणि जात असते, कुठलंही स्थिर नाही. आणि म्हणून माणसानं आपल्या जीवनामध्ये वागणं कसं ठेवलं पाहिजे याला महत्व आहे. आपल्या जीवनाचा उपयोग होईल असं आपलं वागणं पाहिजे, आणि आपला उपयोग दुसऱ्यांना होईल असं वागणं पाहिजेच पाहिजे. बाकीच्या बाजारू क्षणभंगूर गोष्टी त्याला काही विशेष महत्व नाही. दैवी विश्वात त्या गोष्टींची नोंद होत नाही. दैवी विश्व त्याच्या बाजारू गोष्टींकडे डोंकून बघायला सुद्धा तयार असत नाही. जे काही सत्य आहे, शाश्वत आहे, स्थिर आहे, ते अध्यात्म शिकवित असते, अध्यात्मशास्त्र. म्हणून अध्यात्मशास्त्राचा उपयोग करून घेणे हे अत्यावश्यक आहेच आहे. एक माणूस होता, सुमित्राव म्हणा, चांगला होता, मोठा होता. त्या सुमित्रावला अशी इच्छा झाली की आपण राजाच्या इथं जाऊया, राजा आपल्याला भरपूर काहीतरी देईल. तो गेला. त्याची अवस्था तर वाईट होती, समजा कपडे थोडं फार जरा. राजानं त्याची इच्छा जाणून घेतली. राजानं त्याला भरपूर वस्त्र भेट दिले, भरपूर वस्त्र, अत्यंत महाग भरपूर वस्त्र राजानं त्या माणसाला भेट दिले. भेट दिल्यावर तो आला. आधीच्या काळातली गोष्ट, तो जायच लागला आपल्या घराकडे. एक गाव लागलं, त्या गावात रात्रभर राहूया, नंतर आपल्या गावी जाऊया असं त्याला वाटलं, आणि तो त्या गावाच्या चावडीवर झोपला.
आता अन्यत्र कुठे सोय नसणार आणि अनोळखी माणसाला कोणी ठेवणी घेत नाही. आणि याला वाटलं काय, ती जी राजाकडून बहुमूल्य वस्त्राचं त्यानं जे गाठोड आणलं होतं ते घेतलं त्यानं डोक्याला, तिथं ठेवलं आणि तो झोपला त्या ठिकाणी सावडीत. आता बहुमूल्य वस्त्र होते ते, अतिशय मौल्यवान, राजाची भेट म्हणजे असणारच भारी भारी वस्त्र. सकाळी उठला आणि बघतो तर ते चोरीला गेले, सगळे वस्त्र त्याचे चोरीला गेले. त्याला अतिशय वाईट वाटलं. मी एवढी मेहनत केली, ते राजाकडे गेलो, राजानं वस्त्र दिले, त्या वस्त्राचा उपयोग झाला असता, माझे माणसं घरातले त्यांना ती वस्त्र वापरता आली असती, चांगली शिवून घेतली असती, सगळ्यांना उपयोग झाला असता, शेजारच्या बाजारच्यांना जरा वाटलो असतो, ती उरल्यावर त्या वस्त्रांचा भरपूर उपयोग झाला असता. आता काय करणं, सगळं व्यर्थ गेलं. रडायच लागला तो माणूस रडायला लागला, अतिशय रडायलाच लागला तो. सगळे गेले, सगळे वस्त्र गेले. तेवढ्यात त्याच्याजवळ एक जण आले, साधू आले, एक महाराज आले त्याच्याजवळ. ते म्हटले कशासाठी रडतो? ते म्हटला माझे सगळे वस्त्र राजानं समजा दिले होते, ते वस्त्र चोरीला गेले, रात्री चोरीला गेले. आणि अतिशय खिन्न झाला होता तो साधू म्हटला जाऊ दे, किती महागडे असतील तेवढे त्यांच्यापेक्षा 1000 पट 1,00,000 पट किमतीचं तुझ्याजवळ वस्त्र आहे, हजारो लाखो करोडो पटीचं तुझ्याजवळ वस्त्र आहे, त्या वस्त्राचा उपयोग करून घे. तू म्हणतोस ना त्याचा उपयोग झाला असता, चोरीला गेले, त्याचा उपयोग करून घे. त्याची सुद्धा एक दिवस चोरी होणारच आहे, ते सुद्धा एक दिवस हिरावून देणार आहे. ती हिरावून देण्याच्या आधी तू त्याचा उपयोग करून घे. हे देहरूपी वस्त्र. तो म्हणला कुठलं वस्त्र? हे देह, हे एक वस्त्रच आहे. हे देह म्हणजे आपण नाही आहोत. माणूस मेल्यावर काय हे इथंच पडते की, हे वस्त्र इथंच पडते. माणूस एकटाच जातो, जो आत्मा असतो तो जातो निघून. हे देहरूपी वस्त्र आहे. हे वस्त्र किती मौल्यवान आहे. हे असे हजारो वस्त्र येतील, हजारो रुपयाचे असतील, याची किंमतच करता येत नाही, याचं मोजमापच होत नाही. हे वस्त्र त्या साधूनं सांगितलं, त्या वस्त्राचा उपयोग करून घे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यम तुझं हे सुद्धा वस्त्र हिरावून देणारच आहे. ते हिरावून नेले काल रात्री, तुझे ते वस्त्र हिरावून नेले एका चोरानं, ते सोड, ते काय 2-4 हजार 5,000चे असतील. हे देहरूपी वस्त्र यम हिरावून नेणारच आहे. ते हिरावून नेण्याच्या आधी त्याचा उपयोग तू करून घे. उपयोग करून घ्यायला पाहिजे. जीवन म्हणजे या देहरूपी वस्त्राचा व्यवस्थित उपयोग करून घेणे. हे एक वस्त्रच आहे. या वस्त्राचा व्यवस्थित उपयोग करून घेणे म्हणजे जीवनाचं महत्व समजून घेणे होय. जो फालतू कामामध्ये केवळ भौतिक गोष्टीतच सगळं जीवन घालवित असेल, त्याला जीवनाचं महत्व समजलंय असं नाही. आध्यात्मिक गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आध्यात्मिक विचार समजून घेण्याला महत्व आहेच आहे. अध्यात्माचं महत्व आहे, आध्यात्मिक विचारांचं महत्व आहे. ते विचार समजल्यावरच या वस्त्राचा उपयोग, या देहरूपी वस्त्राचा उपयोग कसा करून घ्यायचा ते माणसाला समजेल. अन्यथा समजणार नाही. म्हणून अध्यात्म विचार जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आत्मसात करणे हे अत्यावश्यक असते. एक स्त्री होती बाई, ती विधवा झाली, पण सुदैवानं तिला एक मुलगा झाला होता. ती बाई विधवा झाली, तिचा नवरा वारला, तिला आसपासचे लोक आले आणि ते माणसं तिला समजावायला लागले सगळे, रडू नको, तू तुझ्या या मुलावर विश्वास ठेव, हा तुला सांभाळल, तू विश्वास ठेव. जरी नवरा मेला असला तरी हा मुलगा आहे, याच्यावर विश्वास ठेवून व्यवस्थित राहा. ती म्हणली ठीक आहे. मुलगाही मोठा झाला, मुलग्याचा समजा विवाह केला, लग्न केलं मुलग्याचं. मुलग्याला एक मुलगा झाला, नातू. मुलग्याला मुलगा झाला म्हणजे हिला समजा नातू झाला. तिचं दुर्दैव बिचारीचं, त्या बाईचं, तिचा तो मुलगाही वारला
आधी नवरा वारला, नंतर मुलगाही वारला. आसपासचे लोक आले, गोळा झाले. ते म्हटले मुलगा मेला तरी तू चिंता करू नको, नातू आहे तुझा, नातवावर विश्वास ठेव, तो तुला सांभाळेल व्यवस्थित, नातवावर विश्वास ठेव म्हटले. तो नातू आहे तुझा, तू चिंता करू नको. आता एक धीर द्यायचं कामच असते लोकांचं. ते म्हणले तू अजिबात चिंता करू नको, नातू आहे. काही दिवसानं ते नातूही वारला हो, आणि घरात नातवाचं समजा लग्न नव्हतं झालं, नातूही वारला, घरात कोणीच नाही, एकटीच बाई ती. लोक झाले गोळा, लोक झाले समजावायच लागले, लोक म्हणाच लागले आता तू देवावर विश्वास ठेव. ती म्हटली 50 वर्षापूर्वीच जर तुम्ही सांगितले असते तर मी अध्यात्माच्या मार्गाला लागली असती, आज माझं चांगलं झालं असतं. तुम्ही मला सांगत बसले पोरावर विश्वास ठेव, नातवावर विश्वास ठेव, यात मी देवाकडे बघितलीच नाही. ती खवळली त्या माणसांवर. 50 वर्षापूर्वीच तुम्ही मला सांगायचं असते की या जगात कोणी कोणाचं नाही आहे, कोण केव्हा सोडून जाईल, अर्धी याचा काही भरोसा नाही आहे, मुलगाही जाऊ शकतो, नातूही जाऊ शकतो, नवरा कोणी कोणाचं नाही आहे. तुम्ही मला 50 वर्षाच्या आधीच सांगायचं पाहिजे होतं की देवावर विश्वास ठेव. तुम्ही सांगत राहिले पोरावर विश्वास ठेव, नातवावर विश्वास ठेव, ते काय खरं नाही. आणि म्हणून खरोखर या जन्मातही हे बाकीचे येतात आणि जातात, संयोग आहे तिथं वियोग आहे. नवऱ्याचा संयोग झाला त्याचाही वियोग होऊ शकतो, मुलाचा संयोग झाला त्याचाही वियोग होऊ शकतो, नातवाचा संयोग झाला त्याचाही वियोग होऊ शकतो. हे संयोग आहे तिथं वियोग आहेच. त्यामुळे कोणी एवढं दुःख मानण्याचं कारण नाही. जन्माला आलेला जातच असतो. माणसं हे क्षणभंगूर आहे, हे परमनंट नाही, परमनंट साथ देणारे नाही कोणी आहे. काय देतील 20-30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, कोण एवढंच देतील साथ. परमनंट साथ कोणाची असते, या जन्मातही कोणाची असते, मेल्यावरही कोणाची असते, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून अध्यात्म विचारांचं महत्व आहे. नुसत्या केवळ बालिश बाबींचं महत्व नाही. हे बाकी हा काय संसार आहे, जाणार माणसं संसारात एवढी आसक्त होतात, पूर्णपणे लिप्त होऊन जातात. त्यांना वाटत असते माझे सगळे सोयरे अमरच आहे, मी अमरच आहे, अशा पद्धतीने वागतात. परंतु कोण केव्हा साथ सोडून जाईल याचा भरोसा नसतो. आणि म्हणून ज्याच्यावर विश्वास ठेवावा त्याच्यावर ठेवावा. अनंत काळासाठी जो साथ देईल, अनंत काळासाठी जो साथ देईल त्याच्यावर विश्वास ठेवणं महत्वाचं असते. बाकी काय थोडा वेळेचा खेळ असतो. माणसाला वाटते ते 20 वर्ष 40 वर्ष याची संगत, पण या अनंत काळाचा विचार करता ती 40 वर्ष 50 वर्ष काय काहीच नाही मोठी. म्हणून दीर्घकाळ अनंत काळासाठी माणसाला साथ मिळणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आध्यात्मिक विचारांची आवश्यकता आहेच आहे. कित्येकदा माणसे धार्मिक वागत असतात, परंतु काही जरी वाईट झालं तरी माणसे एकदम देवानं असं केलं माझं असं म्हणतात. परंतु तसं काही असत नाही. धृतराष्ट्र राजा होता, राजा बनला याचा अर्थ त्यानं मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं होतं की नाही, याच्याशिवाय राजा बनणार नाही. परंतु त्याच्या डोळ्यात एकच त्याचे 100 मुलं मेलेले बघायची त्याच्यावर पाळी आली ना पाळी. तो एका जन्मामध्ये पारधी होता, एका झाडावर घरटं होतं, त्यात एका जे पक्ष्याचे पिलं होते ते त्या पारध्यानं मारले होते, त्याची हत्या त्याच्याकडून घडली. पुढच्या जन्म म्हणजे पुढं काही जन्मानंतर तो झाला धृतराष्ट्र. त्या जन्मातलं ते पापकर्म, ते पारधे, तो पारधी त्यानं ते झाडावरची पिलं मारून टाकली होती एका बाणानं. म्हणजे त्यानं त्याचा नाश केला होता, त्याचा मांस खाण्यासाठी किंवा काहीतरी ते अंडी वगैरे काय असेल ते सगळं त्यानं संपवलं होतं. तो नंतर पारधी याच्या जन्मात आला. पुढे त्याचे अनेक जन्म होत गेले आणि नंतर तो धृतराष्ट्राच्या जन्माला आला. इथं नियतीजवळ अन्याय आहे अशाला भाग नाही, अजिबात अन्याय नाही हो. माणसं समजून घेतात मी फार चांगला वागतो, अतिशय भारी वागतो, मी अतिशय भारी वागतो, तरी माझ्याच वाटेला असं दुःख का. या जन्मात वागत असशील भारी, मागच्या जन्माचं काय पाप घेऊन आलं हे कोण सांगितलं. त्यामुळे या जन्माच्यावर नुसतं काय अवलंबून नाही. धृतराष्ट्र
हे आहेच नाही उदाहरण. तो म्हातारा त्याच्या डोळ्यात एकच 100 पोरं झाले, कोणाला 2, 4, 5, त्याला 100 झाले, परंतु 100ही मेलेले त्याला जिवंतपणेच बघावं लागले. एकही मुलगा शिल्लक राहिला नाही. म्हणजे हे कर्माचं फळ असते. म्हणून चांगलं वागणं हे आवश्यकच आहे, परंतु एखादं वाईट घडलं तर आमच्याच नशिबाला असं का? अरे ते आपलंच कर्म हे समजून घ्यायला पाहिजे नाही. आपलंच कर्म आहे, मागच्या जन्मातलं असेल किंवा या जन्मातलं असेल, ते आपलंच आहे. कुणी अन्याय या जगात होत नसतो, अन्याय होतच नाही. म्हणून असं काही जण परमार्थ मार्गामध्ये स्थिर राहत नाही. नुसतं मी एवढा चांगला, माझा असं का, माझा असं का? अरे तू या जन्मात चांगला बाबा, मागच्या जन्माचं तुझं गाठोडं काय माहित आहे नाही. आणि त्यामुळं मागच्या जन्माचं काहीतरी पाप असेल, त्यामुळं आपल्या पाठीमागं त्रास आणि त्रास आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. या जन्मात चांगलं वागलो, आध्यात्मिक काहीतरी विचार आत्मसात केले, विशेष पद्धतीची काही उपासना केली, साधना केली, तर त्याचंही फळ मिळणारच आहे. ते काही जाणार नाही. कुठलंही कर्म नष्ट होत नाही, ते फळ दिल्याशिवाय नष्ट होत नाही. फक्त ज्ञानाचं संचित कर्म तेवढं नष्ट होत असते. प्रारब्ध भोग ज्ञानाला सुद्धा भोगावा लागतो, ज्ञानाला सुद्धा भोगावा लागतो. वसिष्ठ महाज्ञानी होते, त्यांचेही पोरं मेले. ते म्हणणार एवढा महाज्ञानी आणि असे कसे पोरं मेले? ते महाज्ञानी होते, ते आत्मज्ञानी होते. योग वासिष्ठावरून त्यांच्या समजा ज्ञानाची कल्पना येते. ज्ञानी असूनही त्यांनाही झालंच, मग ते असे म्हटले नाही काय माझं असं कसं झालं. ते काहीतरी कर्म असते. वसिष्ठांचे अनेक जन्म झालेले, अनेक जन्म झाले. वसिष्ठ वामदेवासारख्या काही महात्म्यांचे अनेक जन्म झालेले, ते सुद्धा त्यांचा भोग म्हणायचा, प्रारब्ध भोग. ज्ञानाला जन्म नसतो, परंतु ते आधीच जर जन्म ठरलेले असले तर तेवढे जन्म त्यांना घ्यावे लागत असतात. वामदेव गर्भातच ज्ञानी, तरी सुद्धा त्यांचा भोग, प्रारब्ध भोग काही जन्माचा ठरला असल्यामुळे तेवढे जन्म त्यांना घ्यावे लागले. असा वसिष्ठ वामदेवासारख्या महात्म्यांचा हा एक विषय आहे. ज्ञानाला सुद्धा मात्र प्रारब्ध भोग भोगावाच लागतो. सर्वसामान्य माणसाचा भाग वेगळा. फक्त ज्ञानाचं संचित कर्म नष्ट होते, बाकी जेवढं त्यातलं आणलेलं आहे ते त्याला भोगावंच लागत असते, प्रारब्ध. आणि म्हणून जीवनाचं महत्व केव्हा समजेल? जेव्हा अध्यात्माचं महत्व मनामध्ये टिकून राहील तेव्हा. नाहीतर क्षणभंगूर थोड्या थोड्या वेळेत जर अध्यात्म मार्गावरची निष्ठा उडत असली, उपास्य देवतेवरची किंवा अन्य ज्या काही निष्ठा आवश्यक असतात त्या जर संपत असल्या, तर माणसाला जीवनाचे महत्व कळणं सहज नसते. त्याला जीवनाचं महत्व समजू शकत नाही. काही जणांना व्यावहारिक दृष्टीनं समजलं म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या जीवनाचं महत्व समजलेलंच असते, अशातला भाग नाही. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्ट्याही जीवनाचं महत्व समजून घेणं हे नितांत आवश्यक आहे. हा सगळा भागच तसा आहे. जे काही घडलेलं आहे अनादी काळापासून तेच आपणाला सांगितलं आहे. ह्या काही जे काही घडलेलं आहे तेच. आणि हा सगळा विचार अध्यात्म विचार आहे, शास्त्र विचार आहे. संकुचित विचार ठेवून माणूस स्वतःच्या जीवनाचंही महत्व समजू शकत नाही, दुसऱ्याचंही महत्व समजू शकत नाही, दुसऱ्याच्या जीवनाचं महत्व समजू शकत नाही, आम जनतेच्या जीवनाचंही महत्व समजू शकत नाही. आणि म्हणून अध्यात्माची बीज मनामध्ये स्थिर ठेवणं अत्यावश्यक असते. अत्यावश्यक असतेच असते. अध्यात्म जे ज्ञान असते, आध्यात्मिक जे विचार असतात, एकदम माणसाला आत्मज्ञान होऊन जाईल अशातला भाग नाही. आध्यात्मिक विचार आत्मसात करीत राहणे, त्यावर निष्ठा ठेवणे, अढळ निष्ठा ठेवणे हे अत्यावश्यक असते. अशी अढळ निष्ठा तुम्हाला तुमच्या जीवनाचं महत्व समजावून सांगण्यासाठी अत्यावश्यक असते. मनुष्य हतबल होत नाही. मनुष्य डिप्रेशनमध्ये वगैरे केव्हा जातो? जेव्हा त्याला भौतिक इच्छा आकांक्षा असू शकतात तेव्हा. त्या दाबणे हेच महत्वाचे असते.
इच्छा कोणालाही असू शकतात, परंतु त्या इच्छांवर नियंत्रण ठेवल्याशिवाय काही खरं नाही. कर्माचं फळ मिळणार ते म्हणल्यावर आज नाही, उद्या मिळेल, परवा मिळेल, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी मिळेल, 10 वर्षांनी मिळेल, 100 वर्षांनी मिळेल, ते संपणार नाही. तुम्ही झटपट मागून घेतलं तर झटपटच तुमचं 30, 40, 50 वर्ष तुम्हाला मिळून जाईल, नंतर समाप्त. तुमचं पुण्य संपलं, सगळं संपलं तर तुम्ही शिल्लक ठेवला. म्हणून चिंता करण्याची गरज नसते, ते जेव्हा मिळायचं तेव्हा मिळणारच असते. तुम्ही जे काही अध्यात्माच्या क्षेत्रात मिळवाल ते तुम्हाला मिळतच असते. व्यवहाराच्या क्षेत्रात जे काही तुम्ही आचरणात आणाल, पुण्य कराल, त्याचंही फळ तुम्हाला मिळतच असते. कर्म कधी नष्ट होत नाही, कधीच होत नाही. फक्त केवळ संचित कर्म आणि ज्ञानाचं जे आताचं कर्म चालू असते त्याचा उपभोग दुसरे लोक घेत असतात. त्यांची वाहवा समजा करणारे किंवा त्यांच्याविषयी वाईट बोलणारे, निंदा करणारे असे लोक त्या ज्ञानाचं जे कर्म असते, सत्कर्म किंवा दुष्कर्म, त्याचा भोग ते लोक घेत असतात. बाकी कर्म कुठलंच नष्ट होत नाही. सर्वसामान्य माणसाचं कुठलंही कर्म नष्ट होत नाही, ते त्याला भोगावंच लागत असते. आणि म्हणून हा सगळा आध्यात्मिक विचार ठेवून आपलं जे काही आहे चालणं अध्यात्म मार्गानं, ते चालणं योग्य आहे की नाही याचं अवलोकन आपणच करीत राहणं महत्वाचं असते. तेव्हाच या लाभलेल्या आयुष्याचा उचित उपयोग आपल्याला करून घेता येत असतो. अन्यथा आध्यात्मिक दृष्ट्या उचित उपयोग करून घेता येतोच अशातला भाग नाही. केवळ व्यवहाराच्या मापानं मोजमाप करीत बसल्यानं काही होत नाही. अढळ निष्ठा पाहिजे, अढळ निष्ठा पाहिजे. जे काही माझं आहे ते मला मिळणारच आहे, जे काही आहे ते होणारच आहे, एवढा अढळ विश्वासाचा भाग हा महत्वाचा असतो. आणि म्हणून याच पद्धतीने सर्वांनी आपल्या मनामध्ये अढळ विश्वास ठेवावा, अध्यात्म मार्गाविषयी अढळ विश्वास ठेवावा. त्या योगे जीवनाचं महत्व समजून येईल, आध्यात्मिक क्षेत्रातील जीवनाचं महत्व समजून येईल. दत्त दत्त दत्त.